नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत करतो. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत खात्रीशीर माहिती पोहोचवणे हाच एकमेव प्रामाणिक प्रयत्न आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आता मे महिन्याचा हप्ता आहे कधी आमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल याचीच उत्कंठा आहे. तर आजचा तर दिवस गेलेला आहे. आज दिवसभरामध्ये डीबीटी ॲक्टिव्ह झाली नाही आहे, तर उद्याचाच दिवस बाकी आहे. कदाचित उद्या दिवसभरामध्ये ही डीबीटी ॲक्टिवेट होऊ शकते. शनिवारसाठी आपण कन्फर्म नाही आहे, कारण का शनिवार आहे, सेकंड सॅटरडे आहे, शासकीय कार्यालयांना सुट्टी असते, बँक हॉलिडे आहेत. त्यामुळे शनिवारी डीबीटी वितरण होण्याची शक्यता फारच कमी आहे. झाली तर देखील आपण माहिती देणारच आहोत. तर जो हा हप्ता वितरित होणार आहे साधारणतः उद्या दिवसभरामध्ये डीबीटी केव्हाही ॲक्टिवेट होऊ शकते. तर यामध्ये आपण या संदर्भात अगदी तत्परतेने माहिती लाडक्या बहिणींना देतच असतो. तर हा जो लाभ आहे तो ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही आहे अशा लाडक्या बहिणींना येणार का? आम्ही पात्र आहोत, स्टेटस चेक केलेला आहे, कुठल्याही प्रकारचे एरर दिसत नाही आहे, तरी देखील आम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही आहे, मग आम्हाला हप्ता येणार का? तर याचं उत्तर आहे की तुम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नसेल तर सांगू इच्छितो की मे महिन्याचा हप्ता सुद्धा येण्याची शक्यता अतिशय कमी आहे. कारण का लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नव्हता, तर अशा लाडक्या बहिणींना तांत्रिक कारणांमुळे त्यांच्या ऑनलाईन फॉर्ममध्ये काहीतरी करेक्शन आलेले आहे, त्याच्यामध्ये उत्पन्न मर्यादा वाढलेली आहे, IT रिटर्न म्हणजेच इन्कम टॅक्स आहे, तर तुमच्या कुटुंबामध्ये तुमचे मिस्टर असतील, वडील असतील यांनी भरला असल्यामुळे तुमचा अर्ज सापडलेला आहे. 4 चाकी वाहन अशा अनेक कारणामुळे 80 लाखापेक्षा अधिक लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत. पण याच्यामध्ये देखील काही लाडक्या बहिणी पात्र असून देखील त्यांच्या अर्जावरती याचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे काही लाडक्या बहिणी हजारोंच्या संख्येमध्ये आहेत, लाखोंच्या संख्येमध्ये नाही आहेत, पण काही लाडक्या बहिणी पात्र असून देखील कुठल्याही प्रकारचं 4 चाकी वाहन नाही आहे, उत्पन्नाची मर्यादा, त्यांचं अतिशय उत्पन्न कमी आहे, गरिबीची परिस्थिती आहे, तरी देखील ज्यांना मार्च एप्रिल जो हप्ता आहे तो आलेला नाही आहे, तर अशा लाडक्या बहिणींना देखील हप्ता येण्याची जी शक्यता आहे ती कमी आहे. पण अशा लाडक्या बहिणींसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा कागदपत्र फेर तपासणी केली जाणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये तुमच्या जवळच्या असणाऱ्या जिल्हा ऑफिसमध्ये तुमच्या याद्या येणार आहेत, त्यांच्यामार्फत तुमच्या कागदपत्रांची फेर तपासणी करून तुमचा लाभ आहे तो पुन्हा जमा केला जाणार आहे. तर अशा प्रकारे ही प्रोसेस पुढील काही दिवसांमध्ये सुरू होईल आणि त्यानंतर तुमचा लाभ आहे तो तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच पात्र झाल्यानंतर तुमचा लाभ आहे तो तुम्हाला दिला जाणार आहे. तर अशा प्रकारची ही अपडेट आहे. साधारणतः उद्यापासून ही डीबीटी कोणत्याही वेळी ॲक्टिवेट होऊ शकते. उद्या जर दिवसभरामध्ये डीबीटी ॲक्टिव्ह झाली नाही तर मात्र लाभ आहे तो पुढील आठवड्यामध्ये जाऊ शकतो. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.